श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही कधी वर्षानुवर्षे जुने बंद घर पाहिले आहे का? वर्षानुवर्ष बंद असलेले घर, आत धूळ, कोळी उष्टके, तुटलेली वस्तू, निरुपयोगी सामान आणि अंधार. अशा घरात जर कोणी सुंदर फर्निचर आणले, सुवासिक फुले आणली आणि किंवा मौल्यवान वस्तू ठेवायला गेला तर त्या वस्तूंना जागा मिळेल का? नाही ना. कारण आधी घरातील कचरा बाहेर काढावा लागतो. मंडळी, आपल्या मनाची अवस्था देखील यापेक्षा वेगळी नाही. आपण देवाला म्हणतो, माझ्या आयुष्यात आनंद आण, माझ्या जीवनात पैसा आण, माझ्या घरात सुख आण, माझ्या घरात शांती आण. पण आपण स्वतःला कधी विचारतो का, माझ्या मनात त्या गोष्टींसाठी जागा आहे का? कारण मन आधीच भरलेलं आहे, रागाने भरलेलं, मत्सराने भरलेलं, जुन्या अपमानांनी भरलेलं, जुन्या जखमांनी भरलेलं, जुन्या आठवणींच्या ओझ्याने भरलेलं आणि सर्वात मोठे म्हणजे नकारात्मक विचारांच्या कचऱ्याने भरलेलं. मंडळी, काही लोकांना 10 वर्षापूर्वी कोणी काय बोलले हे आजही आठवते. कोणी अपमान केला, कोणी फसवले, कोणी साथ सोडली आणि त्या आठवणी ते छातीशी कवटाळून ठेवतात, जणू काही ते खजिनाच आहे. पण सत्य काय आहे? तो खजिना नाही, तो कचरा आहे. आणि तो कचरा जितका जास्त साठेल तितकी मनाची दुर्गंधी वाढेल. स्वामी समर्थ सांगतात, ज्या भांड्यात जुने सडलेले पाणी भरलेले आहे त्या भांड्यात अमृत कसे ओतणार? विचार करा. जर एखाद्या शेतात काटेरी झुडपे भरलेली असतील तर तिथे गुलाब फुलतील का? नाही ना. आधी काटे काढावे लागतात, मगच फुले येतात. तसंच आधी वाईट विचारांना काढावे लागतात, मगच चांगले विचार जन्म घेतात. आज अनेक लोक अध्यात्मात रस घेत नाहीत का? कारण त्यांचे मन आधीच भरलेले असते. कोणी पैशांच्या चिंतेने भरलेले असते, कोणी सुडाच्या भावनेने भरलेले असते, कोणी दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करत बसलेले असते. अशा मनात परमेश्वराचा प्रकाश कसा उतरणार? सूर्य रोज उगवतो, पण बंद खिडकीतून प्रकाश आत येत नाही. चूक सूर्याची नसते, चूक खिडकी बंद ठेवणाऱ्याची असते. मंडळी, अनेक वेळा आपण देवाकडे कृपा मागतो, पण देव कृपा पाठवत असतो आणि आपण ती स्वीकारू शकत नाही, कारण मनात जागाच नसते. एक माणूस रोज स्वामींना म्हणायचा, माझे जीवन बदला, पण त्याच्या मनात सतत एकच विचार, मी दुर्दैवी आहे, माझे नशीब खराब आहे, माझे काहीच होणार नाही. आता सांगा, जो स्वतःच रोज स्वतःला शाप देतो त्याला आशीर्वाद कसा टिकणार? मंडळी, नकारात्मक विचार हे घरातील पांढऱ्या मुंग्यांसारखे असतात. बाहेरून घर सुंदर दिसते, पण आतून हळूहळू पोखरत असतात. मनातला राग, मनातली भीती, मनातले न्यूनगंड हे सगळे विचार आत्मविश्वास खाऊन टाकतात आणि मग माणूस म्हणतो, माझे नशीब खराब आहे. प्रत्यक्षात नशीब खराब नसते, मन भरकटलेले असते. स्वामींच्या भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मन हे मंदिर आहे आणि मंदिरात कचरा ठेवत नाहीत. मंदिरात सुगंध ठेवतात, प्रकाश ठेवतात, पवित्रता ठेवतात. मग मनाच्या मंदिरात आपण काय ठेवत आहोत? राग, मत्सर, द्वेष की श्रद्धा? भक्त हो, आजपासून एक छोटा प्रयोग करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणता विचार करून वाईट विचार सोडला आहे? कोणता जुना राग सोडला? कोणती जुनी तक्रार सोडली? कारण प्रत्येक सोडलेली वाईट विचार म्हणजे नव्या कृपेसाठी मोकळी झालेली जागा आहे. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा कमी नाही, देवाचा प्रकाश कमी नाही, कमी आहे ती आपल्या मनातील जागा. ज्या दिवशी मनातील कचरा बाहेर जाईल त्या दिवशी नवीन विचार येतील, नवीन संधी येतील, नवीन माणसे आयुष्यात येतील, नवीन मार्ग दिसतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींची उपस्थिती अनुभवायला सुरुवात होईल. म्हणून आज मनाशी ठरवा, मी जुन्या जखमा जपणार नाही, मी जुन्या दुःखांचे प्रदर्शन करणार नाही, मी जुन्या अपमानांचे ओझे वाहणार नाही. कारण मला माझ्या मनात स्वामींना स्थान द्यायचे आहे आणि जिथे स्वामी येतात तिथे अंधार राहत नाही, तिथे भीती राहत नाही, तिथे नकारात्मकता राहत नाही, तिथे फक्त कृपा, विश्वास आणि नवजीवन फुलत राहते. अजून एक मंडळी, आज आपण भगवद्गीता अध्याय 2 याचे विश्लेषण पाहणार आहोत. नक्की त्यामध्ये काय सांगितलेले आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. मंडळी, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आपण पाहिले की अर्जुन युद्धभूमीवर खचून गेला. त्याच्या हातातून गांडीव निसटले, डोळ्यात अश्रू आले, मन संभ्रमाने भरले
आणि शेवटी तो श्रीकृष्णांना म्हणाला, मी युद्ध करणार नाही. पहिला अध्याय संपतो तो अर्जुनाच्या निराशेने, पण दुसरा अध्याय सुरू होतो तो श्रीकृष्णाच्या दिव्य ज्ञानाने. आणि म्हणूनच भगवद्गीतेचा दुसरा अध्याय हा संपूर्ण गीतेचा पाया मानला जातो. या अध्यायाचे नाव आहे सांख्ययोग. सांख्य म्हणजे सत्तेचे विवेचन, जीवन आणि मृत्यू यामधील अंतिम सत्य समजून घेण्याचा मार्ग. मंडळी, अर्जुनाच्या मनात त्यावेळी एकच प्रश्न होता, मी माझ्या लोकांना कसं मारू? त्याला मृत्यू दिसत होता, त्याला विनाश दिसत होता, त्याला रक्तपात दिसत होता. पण श्रीकृष्णांना माहीत होतं की अर्जुनाची समस्या युद्ध नव्हती, त्याची समस्या अज्ञान होती. आणि म्हणून कृष्ण प्रथम त्याला आत्म्याचे ज्ञान देतात. ते म्हणतात, अशोचानन्वशोचस्तव प्रज्ञेवादाशंच भाससे. म्हणजे ज्यांच्यासाठी शोक करणे योग्य नाही त्यांच्यासाठी तो शोक करत आहेस. हा श्लोक ऐकताना कठोर वाटू शकतो, पण त्यामागे एक खोल सत्य आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू शरीराला अंतिम सत्य मानतो आहेस म्हणून तुला भीती वाटते, पण सत्य शरीर नाही, सत्य आत्मा आहे. गीतेतील सर्वात प्रसिद्ध विचार याच अध्यायात येतो. न जायते मिघ्रते वा कदाचित. आत्मा कधी जन्म घेत नाही, आत्मा कधी मरत नाही, आत्मा शाश्वत आहे. देह बदलतो, आत्मा बदलत नाही. श्रीकृष्ण एक सुंदर उदाहरण देतात. जसा मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, तसाच आत्मा जुना देह सोडून नवीन देह धारण करतो. कल्पना करा, आपण रोज कपडे बदलतो. कोणीही जुना शर्ट टाकताना रडत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की तो फक्त बाह्य आवरण आहे. पण शरीराबाबत आपण विसरतो की ते आत्म्याचं एक वस्त्र आहे. याचा अर्थ मृत्यू दुःखद नाही का? नक्कीच दुःखद आहे, कारण नातं शरीराशी जोडलेलं असतं. पण गीता सांगते की मृत्यू हा अंत नाही, तो एका प्रवासातील पुढचा टप्पा आहे. मंडळी, आज जगातील सर्वात मोठी भीती कोणती आहे? मृत्यूची. लोक पैसा गमावण्यापेक्षा मृत्यूला जास्त घाबरतात, कारण त्यांना वाटतं मृत्यू म्हणजे सर्व काही संपणं. पण गीता सांगते मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो परिवर्तन आहे. जसं सूर्यास्त म्हणजे सूर्याचा अंत नसतो, तो फक्त दुसऱ्या दिशेने उगवण्यासाठीचा क्षण असतो, तसंच आत्म्याचं आहे. पण सांख्ययोग फक्त आत्म्याबद्दल बोलत नाही, तो कर्तव्याबद्दलही बोलतो. अर्जुन युद्ध टाळू इच्छितो कारण त्याला वेदना दिसत आहेत, पण श्रीकृष्ण त्याला विचारतात, तुझं कर्तव्य काय आहे? कारण जीवनात एकदा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आणि योग्य गोष्टी वेगळ्या असतात. एखादा न्यायाधीश गुन्हेगाराला शिक्षा देतो, त्याला वैयक्तिक द्वेष नसतो, पण कर्तव्य असतं. एखादा सैनिक सीमेवर उभा राहतो, त्याला युद्धाची आवड नसते, पण राष्ट्र रक्षणाचे कर्तव्य असतं. तसंच अर्जुनाचंही होतं. तो वैयक्तिक भावनांमध्ये अडकले होता आणि धर्मरक्षणाचं कर्तव्य विसरत होता. मंडळी, दुसऱ्या अध्यायातील आणखी एक महान संदेश म्हणजे समत्व. श्रीकृष्ण म्हणतात, सुखदुःखे समे कृत्वा लाभो लाभो जया जया. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांच्याकडे समान नजरेने पहा. हा विचार ऐकायला सोपा आहे, पण जगायला कठीण आहे. कारण आपण यश मिळालं की आनंदाने उड्या मारतो, अपयश आलं की कोसळतो. लोकांनी स्तुती केली की आनंदी होतो, टीका केली की दुःखी होतो. आपलं मन सतत बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहतं. पण गीता सांगते, ज्याचं मन स्थिर आहे तोच खरा ज्ञानी आहे. समुद्रात कितीही नद्या मिळाल्या तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. तसंच ज्ञानी मनुष्य असतो. सुख आलं तरी तो वाहवत जात नाही, दुःख आलं तरी तुटत नाही. मंडळी, दुसऱ्या अध्यायात कर्मयोगाचं बीजही आहे. श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फुलो कदाचन. तुला अधिकार आहे तो फक्त कर्म करण्याचा, फळावर नाही. हा श्लोक जगातील सर्वात क्रांतिकारी विचारांपैकी एक आहे, कारण आपण बहुतेक वेळा काम कमी करतो आणि परिणामांची चिंता जास्त करतो. विद्यार्थी अभ्यासापेक्षा निकालाची चिंता करतो, व्यापारी प्रयत्नापेक्षा नफ्याची चिंता करतो, कर्मचारी कामापेक्षा बढतीची चिंता करतात आणि या चिंतेत वर्तमान हरवतो. श्रीकृष्ण सांगतात, तुझं लक्ष कर्मावर ठेव, फळ आपोआप येईल. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ व्यक्तीचं वर्णन करतात.
स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, जो परिस्थितीनुसार बदलत नाही, जो इच्छांच्या गुलामगिरीत अडकत नाही, जो राग, लोभ, मोह यांच्या पलीकडे गेला आहे. अशी व्यक्ती बाहेरून सामान्य दिसते, पण आतून ती महासागरासारखी शांत असते. याच ठिकाणी सांख्ययोगाचा खरा सार दडलेला आहे. जीवन बदलण्यासाठी, जग बदलण्यासाठी गरज नाही, दृष्टी बदलण्याची गरज आहे. अर्जुन युद्धभूमी बदलू शकत नव्हता, पण श्रीकृष्णांनी त्याची दृष्टी बदलली, आणि दृष्टी बदलली की संपूर्ण जग बदलल्यासारखं वाटतं. मंडळी, दुसरा अध्याय आपल्याला 3 अमूल्य भेटी देतो. आपण शरीर नाही, आत्मा आहोत. दुसरी, कर्तव्यापासून पळून जाऊ नका. तिसरी, कर्म करा पण फळाची आसक्ती अडकू नका. जर या 3 गोष्टी समजल्या तर गीतेचा अर्धा संदेश समजला असं म्हणता येईल. आणि म्हणूनच सांख्ययोग हा केवळ एक अध्याय नाही, तो जीवनाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टिकोन आहे. तो मृत्यूची भीती कमी करतो, तो कर्तव्याला अर्थ देतो, तो मनाला स्थैर्य देतो आणि माणसाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा.
जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय